नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। गोचरणाचा टिळा लावणे किंवा हळद केशर याचा टिळा लावल्याने श्रीमंती येते। गोचरणाचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी। छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात अल्पसे सोने ठेवावे। रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पूर्णांगाच्या हाताने अंगठा व अनामिकेच्या साह्याने आपणास त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळाली अशी प्रार्थना करावी। नंतर सोने उचलून कपाळी लावावे व हवी असलेली रक्कम मागावी। रोख रक्कम हातात पडली की ती लगेच घरी देवापुढे ठेवावी। कुठल्याही परिस्थितीत त्यातील 1 रुपयाही खर्च करू नये। दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी। व्यापाऱ्यांनी वापरायचा पैशाचा पाऊच किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी। संध्याकाळनंतर दिवे लावल्यावर कोणाला पैसे देऊ नये, तसेच राहूच्या होणाऱ्या पैसे देणे घेणे व्यवहार करू नये। दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते, पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते। आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी, ती पूजा पूर्ण होते। श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा। कोणाही एका व्यक्तीने रोज 1000 जप करावा, धनलाभ होतो। जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य व तेजाची प्राप्ती होते। श्री स्वामी समर्थ। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।